संसारिक अभिलाषा व्यक्त करतो. एवढाच फरक आहे आपल्यामध्ये आणि संत महात्म्यामध्ये. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नाही का, विश्वंभर गाभापासून पंढरीचे वारकरी, अर्थातच पंढरीचे वारकरी एकनिष्ठ असणारे तुकोबाराय आज मात्र भगवान विश्वनाथाकडे आपली मनातली संकल्पना व्यक्त करतात. एरवी तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येथे. म्हटलं तुकोबारायांनी एकनिष्ठ भाव भगवान पंढरीच्या विषयी व्यक्त केलेला आहे. आज मात्र विश्वनाथाकडे मागणी करतात. मी सांगतो विश्वनाथ आणि पांडुरंग हे एकच आहेत बरं काय. हे कोण आहेत? एकच आहेत. आज या सृष्टीमध्ये अनेक विवाद आहेत महाराज, देवी देवतांविषयी. अनेक संप्रदाय धरतीवर अस्तित्वात आहेत. मग तो वारकरी संप्रदाय, शैव संप्रदाय, शाक्त संप्रदाय, गणपत्य संप्रदाय आणि सूर्य शक्ती संप्रदाय. अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर आहेत, पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगात कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये भेदाला स्थान नाही. ज्या ठिकाणी देवतामध्ये भेद केला जातो तो धर्म नाही. ज्या ठिकाणी संप्रदायामध्ये भेद केला जातो तो संप्रदाय नाही. ज्या संप्रदायामध्ये जातीमध्ये भेद केला जातो तो संप्रदाय नाही. संप्रदाय नाही. आणि असे जर संप्रदायामध्ये फिरत असतील तर त्याला सांप्रदायिक म्हणू नये, त्याला वेगळं नाव द्यावं लागेल. आणि म्हणून हा वारकरी धर्म एकनिष्ठ अशा प्रकारचा आहे.
तो पांडुरंगाविषयी आणि त्याचबरोबर भगवान शिवाविषयी लक्षात घ्या. भगवान शिव आणि भगवान हरी हे एकच आहेत. कसे एक आहे तो? ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये जाण्यासाठी पूल बांधायला सुरुवात केली, नळ निळांच्या हस्ते वा नरांच्या हस्ते, त्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी कोण्या देवाची आराधना केली? बोला. कोण्या लिंगाची स्थापना केली? तू सांग बापा म्हणावा. आता माता म्हणले ऐकू आले की नाही कीर्तन? ती घरला जाऊ, शिवरात्र आहे. कोण्या लिंगाची स्थापना केली? त्याला रामेश्वर लिंग म्हणावं. विठ्ठल रामेश्वर लिंगाची स्थापना प्रभू रामचंद्रांनी स्वतः निर्माण केली. भगवान शिवाची आराधना केलेली आहे, नाही का? सहस्त्र कमळ अर्पण करण्याचा संकल्प प्रभू रामचंद्रांनी केला. आणून द्यायला कोण होते? हनुमंतराय, आपले मालक, नाही का? हनुमंतरायांनी कमल पुष्प आणून द्यावेत. भगवान प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवाची उपासना करावी, नाही का? आणि उपासना केल्यानंतर शिवांनीही ठरवलं थोडस भगवान प्रभू रामचंद्राची आपण काय घ्यावं? परीक्षा घ्यावं. एक कमळ पुष्प कमी केलं पूजेमधलं. किती राहिले? 999. एक कमळ पुष्प कमी पडल्याबरोबर प्रभू रामचंद्राला वाटायचं आता काय करावं? पूजेमधून तर उठता येईना आणि पूजा मात्र अधुरी करायची नाही. काय करावं? हे भगवान शिवाचं अनुष्ठान आहे. महाराज, माझ्या प्रभू रामचंद्रांनी काय केलं असेल तर आपल्या शास्त्रामध्ये नेत्राला सुद्धा काय म्हटलेलं आहे? कमल म्हटलेलं आहे. कमल नयनम योगी ध्यान गम्यम. कमलासारखे ज्याचे नेत्र आहे तो भगवान विष्णू, नाही का? राम स्वतःच नेत्र भगवंतांनी काढलं महाराज आणि भगवान शिवाच्या पिंडीवर समर्पित करताच क्षणी महाराज भगवान शिव पिंडीमधून बाहेर आलेले आहे. बाहेर आले आणि काय त्या हरिहरांचं मिलन, भगवान शिवजी नाचायला लागले, नाचायला लागले. किती भगवान हरीचं आणि भगवान शिवाचं प्रेम आहे, लक्षात घ्या. दुसरी बाजू अशी आहे, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्र मंथनातून अगोदर काय निघालं? भयंकर असणार कालकूट नावाचं विष निघालं, हलाहल नावाचं विष. आणि ते विष इतकं पसरायला लागलं या ब्रह्मांडामध्ये. चहूकडे पाहिलं, सगळे ब्रह्मांड थर 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 कापायला लागलं. सगळे देव निळे पडायला लागले, सगळे राक्षस निळे पडायला लागले. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. भगवान शिवाकडे सगळी देव मंडळी गेलेली आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भगवान शिवाची आराधना केली. काय संकट? माझे महादेव भोळे आहेत, भोळे. त्रिभुवनी उदार, त्रिभुवनात माझ्या भगवान शिवासारखा उदार दुसरा कोणीही नाही. भोळा राजा शिवशंकर, त्रिभुवनामध्ये भगवान शिवासारखा उदार आणि भोळा देव नाही. शिव भोळा छत्रपती राम, शिव भोळा छत्रपती भोळा
शिव भोळा चक्रवर्ती भोळा माणूस आणि कुठं चक्रवर्ती असतो काय हो? सांगाय गावात एखादा भोळा माणूस आहे, भोळा माणूस आपण कोणाला म्हणतो गाव उग येड आहे, भोळसर आहे हो. नाही महाराज, ते भोळ नसते, ते सगळ्यात हुशार असते. विढाल विढाल असते की नाही बोला. तसा भोळा माणूस आणि चक्रवर्ती ते एकच भगवान शिव. नाही मला हो काय भगवान शिवजी हे चक्रवर्ती आहेत, सर्वांवर प्रसन्न झाले. काय बोला प्रभू, हे हलाहल नावाचं विष आहे, या समुद्र मंथनातून आलेला आहे, सगळे भयभीत झालेले आहेत. आता काय करावं? काही काळजी करू नका, ते विष प्राशन करणारा कोण आहे? मी आहे. मी ते स्वीकारेल, पण जगावर आघात येऊ देणार नाही. अरे महाराज भगवान शिव त्या ठिकाणी, आणि सगळं अशा प्रकारचं ते हलाहल नावाचं विष स्वतः आपल्या महादेवांनी आपल्या कंठामध्ये घ्यायला सुरुवात केली. महाराज तेवढं मोठं विष, महाभयंकर असणारं ते विष भगवान शिवांनी प्यायला सुरुवात केली. आणि केल्यानंतर महाराज शेवटी पत्नी आहे कोण? शक्ती माता, आदिशक्ती पार्वती माता. कितीही नवऱ्यावर संकट जरी आलं, त्या नवऱ्याच्या संकटामध्ये साथ देणारी ती खरी पतिव्रता. पतिव्रता सती माता, पार्वती माता, मंडोदरी, सीता माता ह्या पतिव्रता. पार्वती मातेनं भगवान शिवाच्या कंठाला हात लावलेला आहे. शक्ती आहे महाराज, शिव आणि शक्ती लक्षात घ्या. शक्ती विना शिव अधुरे आहेत आणि शिवा विना शक्ती अधुरी आहे. विढल विढल तसं संसारामध्ये पत्नी आणि पती म्हणजे शिव आणि कोण आहे? बोला की ऐकू आले की नाही? शिव आणि नाही, बोला की शिव आणि शक्ती. ज्ञानोबारायांनी शिव शक्तीचं वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये. महाराज हे साधं नाहीये. आणि म्हणून पार्वती मातेनं हात लावल्याबरोबर ते सगळं विष कुठे थांबलं? बोला, कंठामध्ये थांबलेलं आहे. आणि भगवान शिवाला नाव पडलं नीलकंठ. बोले नीलकंठ महादेव की जय. नीलकंठ नाव पडलं भगवान शिवजीला. आणि तेवढं मोठं हलाहल नावाचं विष प्राशन केल्यामुळं सगळ्या अंगाचा दाह व्हायला लागलेला आहे, दाह व्हायला लागलेला आहे. त्या वेळेला मात्र माझ्या भगवान शिवांनी तांडव नृत्य करता करता कुणाचं नाव घेतलं? भजन करी महादेव.
भजन कोण करी? बोला की महादेव. आणि आपण कीर्तनात टाळी न वाजवी. विठ्ठल विठ्ठल महादेव भजन करायला लागले. कोणाचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम. हे कोणाचं भजन आहे? प्रभू रामचंद्राचं. म्हणून भजनात व्यत्यय येऊ नये म्हणून महादेव जाऊन कुठं बसले? स्मशानामध्ये बसलेले आहेत. तिथं कोणी डिस्टर्ब करणार नाही, तिथं कोणी उठवणार नाही, तिथं कोणी येणार नाही. फक्त एकदाच येतील. कशाला? घालायला. तुम्हाला कोणी तिथे येणार? निवांत पैकी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं भजन करत महादेवजी बसतात. आणि रामचंद्र कुणाची पूजा करतात? बोला की भगवान शिवाची. मला सांगा, हे दोन वेगळे आहेत का? म्हणून यामध्ये भेद नाही. हरी हरा भेद, नाही नका करू वाद. म्हणून वाद करायचा नाही. हरी आणि हरामध्ये वाद मुळीच करायचा नाही. जो कोणी वाद करी त्याला हरीही प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. आणि शिवही प्राप्त होत नाही. एखादा हरिभक्त आहे आणि शिवाची निंदा करू लागलेला, लक्षात ठेवा, त्याला हरी प्राप्त होत नाही. एखादा शिवभक्त आहे आणि हरीची निंदा करायला लागलेला आहे, त्याला शिवही प्राप्त होत नाही, हरीही प्राप्त होत नाही. निट नरकाची वाढ. विठ्ठल विठ्ठल. एक अशा प्रकारचे आहेत. एक एकाचे हृदय. बोला की गोडी साखरेच्या ठाई. साखर जशी आतही गोड आहे, वरूनही गोड आहे, तसा शिव आतही आहे, शिव बाहेरही आहे, हरी आतही आहे, हरी बाहेरही आहे. सगळीकडे या दोघांचं अशा प्रकारचं तत्व चालायला लागलेलं आहे. आणि म्हणून आजही काही काही शिवभक्त हरीला मानत नाही आणि हरिभक्त शिवाला मानित नाही. आजही भांडण आहे कोर्टामध्ये. कोर्टात भांडण गेले शिवभक्ताचं आणि हरिभक्ताचं. आता हे कसं मिटवावं तुम्ही सांगा. एवढं संतांनी सांगून जर हे आपल्याला कळत नसेल तर मोठी अवघड गोष्ट आहे, नाही का? काही काही कसे असे कट्टर शिवभक्त आहेत, असे कट्टर शिवभक्त हरीचं नाव सुद्धा तोंडाला येऊ देणार नाही का? काही काही असे हरिभक्त आहेत महाराज, शिवाचं तोंड सुद्धा, शिवाचं नाव सुद्धा तोंडाला येऊ देत नाही. एक शिवभक्त होता, शिवभक्त. आणि योगायोगानं काय झालं महाराज, त्याच्या शर्टाला काहीतरी फाटलं. इथं फाटल्यानंतर टेलर कडे गेला. टेलर
याला दोरा घाला म्हणला, दोरा. त्याला काय करा माय, त्याला दोरा घाला. चालू राहू दे की कोणतरी एक चालू राहू दे. आता बंद करू नका. विठाल विठाल विठाल. कट्टर हरिभक्त. टेलर कशी गेला, शर्ट फाटलं होतं, याला काय घाला, दोरा घाला. शिवा म्हणना गेला, शिवा. कारण तोंडाला काय येते, तोंडाला काय, शिवा, शिव शिव येते तोंडाला, म्हणून म्हणून लागला असं विडल विडल. नाही का? एक हरिभक्त, एक हरिभक्त शिवाचं भजन करत नव्हता, हराचं भजन करत नव्हता. बाजारात जर गेला तर त्याला हरभरे कसे दिले म्हणायचं नाही. विष्णू भरे केवढ्याला दिले, विष्णू भरे केवढ्याला दिले, हरभरे म्हणायचं नाही. काय येते तोंडाला, हार तोंडाला येते. इतका जर आपण देवादेवामध्ये भेद करत असू तर शिवही प्राप्त होणार नाही आणि हरिही प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराय भगवान शिवाचं वर्णन करतात. काय करतात, हो तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही भगवान शिवाला तुम्ही विश्वनाथ असं म्हणतात. एक सद्भक्त काशी यात्रेकरता निघालेला आहे आणि जात असताना त्यानं जगद्गुरु तुकोबारायाचं दर्शन घेतलं. तीर्थाला जाताना तुकोबारायांनी विचारले, बाबा कुठे निघालास? तीर्थयात्राला निघालेला आहे महाराज. कुठे जायचंय? काशी, प्रयाग, मथुरा. बरं, चांगली गोष्ट आहे. जन्माला आल्यानंतर तीर्थयात्रा व्हावी. आणि जात असताना मग तुकोबारायांनी
एका कागदावरती हा अभंग लिहिला. कोणता? तुम्ही विश्वनाथ, नाही का? आणि त्या सद्भक्ताच्या हातामध्ये दिलेला आहे तो अभंग. तो सद्भक्त तो अभंग घेऊन, तुकोबारायाचा अभंग लिहिलेला सोबत घेऊन काशीला गेलेला आहे. आणि काशीच्या विश्वनाथाच्या समोर त्या ठिकाणी तो अभंग ठेवलेला आहे, बेलपत्र ठेवलेले आहे. आणि स्वतः माझ्या भगवान शिवांनी ते बेलपत्र आणि तो अभंग स्वीकारलेला आहे. लक्षात घ्या, आपली पूजा स्वीकारते की नाही देव? आपली पूजा लई भारी. गडबड 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 पूजा करायची, निघून जायचं. एका घरी आम्ही गेलतो महाराज, कथा होती. तो घरचा माणूस पळतच गेला, पळत गेला, पळत गेला, आंघोळ करून आला. तसंच ते टावेल भिजलेलं, तसंच पाणी पडालं. मी पूजेच्या घरामध्ये बसलो होतो, आपली नित्य नेम करत. आणि बसला असताना आला महाराज. मी म्हणलं, कसं आल्या तुम्ही असं वल्ले वस्त्रानं? कसं आहे? मला लई गडबड आहे म्हणलं, आता पूजा करायची लवकर. बर, हे असं कसं वल्ल्या वस्त्रानं कसं? तुमच्या अंगावरती टावेल आहे, भिजलेलं, पाणी पडालं इथं. नाही नाही, तुम्हाला काय करणार? मला गडबड आहे, पूजा करायची. कसं मी करतो बाबा, तुम्हाला गडबड असली तर मी करतो, तसं गडबड करू नका पूजेला, थोडं निवांत घ्या, नाही का? पण पूजा नामचिंतन निवांत नको, दर्शन निवांत नको. आमच्या फळावर, गुरुजीच्या फळावर सद्भक्त राहतात पालामध्ये. बोलता बोलता आम्ही ऐकत होतो, गुरुजी आता काय करू आपण? बारी लई नाही म्हणा, चटकन दर्शन घेऊन येऊ आणि निवांत जेवण करू म्हणतात की नाही? आता आपण काय करू? देवाचं चटकन दर्शन घेऊन येऊ आणि निवांत जेवण करू फळावर येऊन. हे बरोबर आहे की चूक? आता पंढरपूरला जायचे कशा करता? मला सांगा, खरं सांगा. भगवंताच्या दर्शनाकरता जायचं. वेळ लागू द्या की किती लागायचे, डोळे भरून त्या भगवंताला पहा किंवा डोळ जरास. पण रावळात गेल्यावर सुद्धा भगवंताकडे बघणार. त्या पोलिसाचा बिलाच कोणता आहे? बारी मध्येच कोण कोण आहे? अरे समोर देव आहे, भिंबऱ्या, देवाचं दर्शन घे. विडाला विडाला कसं या मनुष्यानं गडबड गडबड आता देवाची पूजा करायची, वल्ले वस्त्र, पाणी सांडायला. मी म्हणलं, थांबा हो, मी पूजा करतो, तुम्हाला जमणार मला पूजा? आता हो. म्हणलं, कशी करते बघाव तरी. त्यानं टोपलं घेतलं पूजेचं, त्या देवघराच्या खाली लावलं. धड 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 देव वडले, गिट्टी वडल्या म्हणे खोऱ्यानं. दन 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 देव त्या टोपल्यात पडले. कोणाच्या डोसक्याला लागलं, कोणाच्या फुग्याला लागलं, गुडघ्याला लागलं. म्हणलं, हे असली पूजा. आता हे देवाला लागू लागलं हो, खन 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 ते टोपलं. आपल्यासारखं जे आपल्याला हवंय ते देवाला अर्पण करावं. लक्षात घ्या, हिवाळ्यामध्ये आपण कोणतं पाणी वापरतो स्नानाकरता? बोला की, गरम पाणी वापरतो. आणि देवाला कोणतं टाकता माहिती? देवाच्या अंगावर. खरं सांगा, कोण कोण गरम करून टाकते देवाच्या? कोण तरी कोमट करी जावं हिवाळ्यामध्ये. जसं आपल्याला लागतंय तसं भगवंताला नाही. आपल्याला भोजनामध्ये वेगवेगळे पदार्थ लागतात. रोजच चपाती खाऊ वाटते का? बोला की. एका दिवशी भाकर, एका दिवशी चपाती, एका दिवशी खिचडी भजी, एका दिवशी लय दिवस झाले म्हणला आता ते इडली कर म्हणला, इडली. म्हणजे रोज आपल्याला एक खाऊ वाटत नाही. आणि देवाला नैवेद्यामध्ये काय ठेवता? साखर. साखर. देवा सारखे नसते. बरोबर आहे.
बरोबर. देव सुद्धा वेगवेगळे आहेत. देव वेगवेगळ्या देवाला वेगवेगळा नैवेद्य. बरोबर आहे की? हा बरोबर आहे त्याची. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळा नैवेद्य. तसं आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या माणसाला कोणाला भाकर, कोणाला चपाती, कोणाला भात लागते. तसं देवाचं हे आहे. म्हणून आपल्या घरी जे काही केलेलं आहे, भाकर भाजी असू द्या, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊ नका. तो प्रसाद होतो. विडल विडल गण लावला काय न लावला काय, निघाला पूजे कामाला निघून गेला. अशी पूजा आहे का? अशी पूजा करण्यापेक्षा भांडे घासणारीनं मोलकरणीनं भांडे घासली काय आणि त्या ब्राह्मणानं पूजा केली काय, त्याच्यात कोणताही अर्थ नाही. विढल विढल त्या पूजेमध्ये आपलं मन किती उतरलेलं आहे, मन हे अत्यंत महत्वाचे आहे. करावी ते पूजा म्हणेची उत्तम. मनानं पूजा केलेली श्रेष्ठ आहे. आणखी एक प्रमाण देतो गुरुजी. मनोमय पूजा हेची बढिये केशी राजा. बढिये केशी राजा, हेची बढिये केशी राजा. हो मनोमय पूजा हेची बढिये केशी राजा. हेची बढिये केशी राजा, हेची बढिये केशी राजा. जोऱ्यात वाजवा की वाजवकी नको की वाजवकी नको की. त्या गायक वादकाचं कौतुक केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या शिवरात्रीमध्ये हे कोणता पिरियड आहे आता? शिवरात्रीचा सुगीचा आहे बरं, सुगीचा. एवढ्या काय पिरियड मध्ये एवढे टाळकरी हे गायक मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे. विढाल विढाल आणि गोड वादन ऐकलं, गोड गायन ऐकलं, त्यांचं कौतुक करावं. नाही कौतुक करणं गेल्यावर काय होते सांगू का? काय नाही, सरळ चाली म्हणून टाकतात आणि जातात घरला निघून. विढाल विढाल पूजा करा. मनोमय पूजा हेची बढिये केशी राजा. त्या पूजेमध्ये मन असलं पाहिजे. दुसऱ्याचे फुलं चोरून 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 दुसऱ्याचे फुलं फाट उठून चोरून त्या देवाला भाऊ नये. कोण वाहत आहे? इथलं नाही बरं, आमच्याकडलं सांगाल. आमच्या चारीही झाडाचे फाट 4 उठून बघा, फुलच दिसणार. आणि घराच्या जवळच्याच बाया, माय महाराजाचे फुलं कोण गेले की? तूच नेलीस, तूच नेलीस, खोटं बोलालीस आणि त्या देवाला व्हायलीस. तुला पुण्यच लागणार. विठ्ठल विठ्ठल संगोपना करावी, रोप आणून लावावं, त्याचं संगोपन करावं. चोरून येणं फुलं व्हायला म्हणजे त्याला पावतात काय? नाही.
मागून घ्या. बाई 4 फुलं दे ग म्हणा. त्याने बिचारीनं द्यावं. मल्ला लागतात पूजेला. लय पूजा करणारी हिनं देत जावं, मदत करीत जावं सगळ्यांना. नाही म्हणून मनानं पूजा केलेली आहे तुकोबारायाने. तुकोबाराय कुठं आहे? देहू मध्ये आहे. आणि साधक पत्र घेऊन गेलेला आहे अभंगाचं. कुठं? काशीला. विश्वनाथाच्या चरणावरती अशा प्रकारचा तो अभंग ठेवलेला आहे. तो अभंग भगवान शिवांनी पाहिला आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कोण आहात? विश्वाचे नाथ अशा प्रकारचे आहात. नाथ नाही का? या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडाची रचना, पालन आणि संहार करत असताना शास्त्रामध्ये, पुराणामध्ये त्रिदेवाचा संबंध आलेला आहे. लक्षात ठेवा. थोडं चिंतन आहे का? त्रिदेवाचा संबंध आहे. उत्पत्तीचं कार्य बोला की कोणाचं आहे? कोण म्हणलं? गणपतराव पाटला. उत्पत्तीचं कार्य कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं. त्या ब्रह्मदेवांनी सगळ्या जीवांना अशा प्रकारचं काय करावं? निर्माण करीत राहावं, निर्माण करीत राहावं, निर्माण करीत राहावं. काय कला आहे ब्रह्मदेवाची पहा. एकासारखं माणूस आहे का? कोणाचं नाक नटच आहे, कोणाचं नाव नाकेलच आहे, कोणाचं नाक कसंच, कोणाचं तोंड कसंच, कोणता काळाच, कोणता गोराच. एक नाही महाराज एकासारखा. त्या ब्रह्मदेवाची कमाल आहे. आणि सेकंदाला किती जीव निर्माण होत असतील बरं या जगात? सेकंदाचं सांगतो मी, लक्षात घ्या. सेकंदामध्ये किती मुंग्या मरत असतील, किती मुंग्या पुन्हा येत असतील या जगात. सेकंदामध्ये किती डास निर्माण होत असतील, किती उंदर, मांजर, डुकर, हे कुत्रे. या जगाचं सांगालो मी, ब्रह्मांडाचं. नुसते आपल्या गावचं नाही. ती किती निर्माण होत असेल त्याचं त्यालाच ठाऊक. आपली बुद्धी चालणार नाही. एवढा मोठा ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा. आणि मग त्या सगळ्या जीवांचं उत्पत्ती केल्यानंतर आता काय पालन करणारे कोण? भगवान विष्णू. नाही, पालनहार आहे भगवान विष्णू. त्या सगळ्या जीवाचं पालन करण्याचं कार्य भगवान विष्णूचीच आहे. पोषितो जगाशी संहार करण्याचं कार्य हे भगवान शंकराचं आहे. लक्षात घ्या. संहाराचं कार्य. ज्या वेळेला त्यांना असं वाटेल बस हे जग आता काय करावं आपण, हे खेळ मोडून टाकावा म्हणलं की मग किल्लारी सारखं काय होतंय, व्हायला सुरुवात. आता व्हायनाच लय बरं. भगवान शिवाकडे संहाराचं कार्य, अशा ह्या त्रिदेवांचं कार्य व्यवस्थित अशा प्रकारचं चालायला लागलेलं आहे. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाला अभिमान निर्माण झाला. ऐका थोडं सांगतो.
ब्रह्मदेवाला अभिमान निर्माण झाला, मी मोठा, या त्रिदेवामध्ये मी कोण श्रेष्ठ मोठा, मी सगळं हे उत्पत्ती केलेली आहे म्हणला, मी सगळ्या ब्रह्मांडाची रचना केलेली आहे, माझ्या मनावर आहे सगळं, आणि काही दिवस मी आता सुट्टी घेणार आहे. लिहून गेलं पत्र ब्रह्मदेवानं, रजेचं पत्र. 20-25 दिवस आम्हाला थोडं रेस्ट घेऊ द्या म्हणले. कोण बोलाय? ब्रह्मदेव. पत्र केलं, मंजूर केलं पत्र देवानं. ठीक आहे जा म्हणले, काय अडचण नाही. बाहेर आल्याबरोबर त्या ब्रह्मदेवानं बघितलं 1000 उंट चाललेत. किती? 1000 उंट जाऊ लागले, आणि त्या उंटाला वळणारी एक बाई, तिचं नाव माया, शक्ती, माया, प्रकृती. आणि तिला विचारलं हे उंट कशाचे, एवढे कशाचे? हे सरका म्हणली, आम्हाला गडबड आहे. कोणाला? ब्रह्मदेवाला. हे अवघड झालं म्हणले, आता मला ब्रह्मदेवाला हे बाई सरक म्हणाली, कोण असेल अशी? चलत चलत बोला, कोण आहात तुम्ही? हे उंट कशाचे? या उंटाच्या पेटीवर, ते पेटी आहे की नाही, या पेटीत एक एक ब्रह्मदेव आहे म्हणली. एका पेटीत एक एक ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणले आपण आधी कामावर जाऊ, रजा बंद. म्हणजे एका ब्रह्मांडामध्ये 3 त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, असे किती ब्रह्मांड? अनंत ब्रह्मांड उदरी हरी आवाज एवढा परमात्मा मोठा आहे तो म्हणजे विश्वनाथ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सबसे बडा महादेव खडा नाही का, हे भोले शंकर भोले बाबा, तुम्ही विश्वनाथ, या विश्वाचे नाथ आहात. आणि तुकोबाराय स्वतःला लहान म्हणून घेतात. पण आम्हाला लय मोठं हो वाटायला आता सगळ्यालाच, कोणालाही मोठंच हो वाटायला, कोणालाही मोठं हो वाटायला. बघा त्या खासदारकीला किती फॉर्म जातात, 35-40 फॉर्म खासदारकीला. आमदारकीला 5-50 नाही, सरपंचाला बघ 2-4. कोणालाही मोठं हो वाटायला, व्हावं त्याचा अधिकार आहे. पण मोठेपणा आमच्यामध्ये असावा, आम्हाला कोणीतरी मोठं म्हणावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, लक्षात घ्या. पण संत महात्मे जे असतात,
टाळी वाजवून अतिशय सुंदर. हे अशा चाली म्हटल्या की आठवण कोणाची येते? मामाची. ज्या प्रेमराज महाराजांनी हे सगळ्या चाली ठेव आपल्या सर्वांना देऊन गेले. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीच ठेवून घेतलं नाही, सगळं देऊन गेले. काय देऊन गेले? आपल्या हातात टाळ देऊन गेले, आपल्या हातात विणा देऊन गेले, आपल्या हातात गाथा देऊन गेले, आपल्या हातात ज्ञानेश्वरी देऊन गेले, आपल्या हातात भागवत देऊन गेले. नुसते दिले नाहीत, मार्ग दाबून गेले मार्ग दाबून गेले मामांनी दाखवला नाही का? म्हणून त्यांनी आपल्या हातामध्ये या चाली सगळं स्वर चाली सगळं आपल्याला देऊन गेले. ते दयानिधी असो. आणि अशा प्रकारचे जे संत आहेत ते लहान आहेत. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा. म्हणून ज्याला मोठं व्हायचंय त्यानं अगोदर लहान व्हायला शिकावं. ज्याला
व्हायचं आहे बस, लहान व्हावं. पण आम्हाला लहान होऊ वाटत नाही. अरे लहान व्हा, लहान व्हा, लहान झालं तर मिळेल. मुंगी साखरेचा रवा, लहान होऊन जेवढं लहान होताल तेवढं तुम्हाला मिळेल. फळलिया तरुची शाखा, फळलिया तरुची शाखा, सहज भूमीसी उतरे देखा. सहज भूमीशी उतरे देखा. ऐसे जीव मात्र असे का खालावती जे. तैसे जीवमात्र असे का कालावती नाही. लहान व्हावं, लहान. लहान झालं की सगळं मिळत असत. आणि म्हणून तुकोबाराय भगवंताकडे अभिलाषा व्यक्त करायची आहे, मागायचं आहे. मागायचं असेल तर काय व्हावं लागेल? लहान व्हावं लागेल. तुम्ही विश्वनाथ, दीन रंग, मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ आणि मी अनाथ. कसं? तुम्ही विश्वनाथ आणि मी अनाथ. अशा प्रकारचं जेव्हा होता येईल आणि तेव्हा काय मागतात मग? कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. हो हो, कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, सुंदर प्रमाण चाली म्हणत आहे. तुम्ही मात्र आपले हात असे ठेवून बसला. कळ लागली की आमच्याकडेच पाय लांब केलेत. काही काहीच नाही. झोपी जा, काही हरकत नाही. शिवरात्र आहे. आता मस्त टाळी वाजून भजन करायचं. आज शिवरात्र आहे, झोपायचं नाही. कीर्तन 4 ला सोडायचंय. कोण कोण बसतंय? माय खरंच करते की काय ग? थोडा वेळ करू दादा. नाही, सर्वांनी हात वर करा. पुरुष स्त्री सगळ्यांनी महादेवाचं भजन करायचं. महाशिवरात्रीचा दिवस. एवढं दन 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 भजन होतानी एक म्हातारी डोळे लावून झोपी गेलती. बघलो नाही. तिला आरती झाल्यावर उठवा. बाई कीर्तन झालं, चल घरला म्हणा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
टाळी टाळी एक हर हर भोले एक नम शिवाय दातवाय ओम गंगाधराय म्हणू नका म्हणू. हर भोले ओम नमः शिवाय टाळी, टाळी. ओम नमः शिवाय एक हर हर भोले एक नमः एक शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर बोले नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांतराय महेश्वराय नित्याय शुद्धाय काळी काळी विश्वकर्माय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सुंदर भजन केलं, टाळी वाजवा. शेजारी तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी माझ्यावरती कृपा करा कृपा करा कृपा करा माझ्यावर. या कृपेकरता मी तुमचं या ठिकाणी दर्शन घेऊ इच्छित आहे. नाही पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. काय उण आहे महाराज भगवान शिवाकडे? भगवान शिवजीकडे काहीच उण नाही, पण स्वतःकडे काही ठेवलं नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान शिवजींनी स्वतःकडे काही ठेवले काय? नाही महाराज. मुकुट नाही, सिंहासन नाही, काही नाहीये. एखादी गाडी चांगली तरी कोणती कोणती गाडी महाराज? आमचे नंदी महाराज, नंदीश्वर भगवान, हे त्यांची गाडी. अंगावर भरधडीत वस्त्र नाही, व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी. व्याघ्रांबर घातलेला आहे, पण सर्वात सुंदर दिसू लागलेले आहे भगवान शिवजी. असे असणारे भगवान शिवाचं काय स्वरूप सांगावं? नाही का? त्या भगवान शिवजीचं स्वरूप ज्यांनी आपल्या डोळ्यामध्ये साठवलेलं आहे, तो किती भाग्यवान आहे. अनेक भक्त आहेत ज्या भक्तांना भगवान शिवजींनी भरभरून दिलेलं आहे. काय मागेल ते दिलं. रावणाला लंका देऊन टाकली, भस्मासुर नावाचा दैत्य होता. अगोदर तो भगवान शिवजीचा भक्त होता. त्यानं काय करावं? भगवान शिवजीला रोज भस्म आणून द्यावं, रोज भस्म आणून द्यावं. मग ते भस्म रोज नवीन भस्मला भगवान शिवजीला आणून देण्याकरता त्यानं सांगितलं, देवा हे रोज कसं आणून द्यावं? ते कुठं हुडकावं, कसं करावं? काय कधी तरी या जंगलामध्ये कुणीतरी मरतय, मग त्याचं भस्म तयार करावं, त्यापेक्षा मला काहीतरी एक वरदान देऊन टाका. म्हणजे जा तथास्तु. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील हे काय होईल? जळून जाईल, भस्म होईल. भस्मासुराला आनंद झाला, नाचतच निघाला महाराज. गेल्याबरोबर ज्याच्यावर हात ठेवलं तो भस्म व्हायचा.
महादेवांना भस्म आणून द्यायचं. असे बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस झाल्यानंतर कैलासामध्ये पार्वती मातेचं सुंदर स्वरूप दिसायला लागलेलं आहे आणि या भस्मासुराला पार्वती माता आवडली. आता बघा भस्मासुर ते म्हणले आता पार्वतीला आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. काय करावं लागेल? काय नाही म्हणले, महादेवाच्या डोसक्यावर हात ठेवून म्हणले आपण निघाले भस्मासूर. आता भस्मासूर हे माझ्या डोक्यावर हात ठेवणार हे भगवान शिवजीला कळाल्या बरोबर भगवान शिवजी उठले आणि पुढे पळायला लागले. भस्मासूर भगवान शिवजीच्या मागे, हे गारानं गेलं भगवान विष्णूकडे. आता काय करा? भगवान विष्णू त्या ठिकाणी आले. चतुर आहेत महाराज, चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. भगवान विष्णूनं एवढं सुंदर स्वरूप धारण केलं महाराज, एवढं सुंदर स्वरूप स्त्रीचं. आणि स्त्रीचं स्वरूप घेऊन भगवान त्या भस्मासुराच्या समोर गेले. भस्मासुर म्हणायला लागला, आता ही तर न्यारीच आहे म्हणला, ही लई सुंदर दिसाय. हे कोण होते? मोहिनी रूपामध्ये आले होते भगवान विष्णू. आणि मोहिनीने सांगितलं, प्रणाम स्वीकार, मला तुमच्याशी विवाह करायचा. ते म्हणले हो काही हरकत नाही, तुमच्याशी विवाह करूया. माझी एक अट आहे, मी जसा जसा नृत्य करीन तसं तसं तुम्ही माझ्यासोबत नृत्य करायचं. ज्या वरानं माझ्या सारखं नृत्य केलं त्याला मी माझा हार घालीन. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मोहिनीनं नृत्य करायला सुरुवात केली. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा दिन धिंदा. नृत्य सुरुवात करायला सुरुवात केली आणि लाईट गेली.